मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। बिहारमध्ये आज नव्या सरकारचा शपथविधी। नितीश कुमार 10व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी पुन्हा उपमुख्यमंत्री होणार। एनडीएसह महायुतीचे नेतेही उपस्थित राहणार। बिहारप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा एकजुटीची ताकद दिसेल। महायुती मजबूतीने निवडणुकांना सामोरं जातीये। विधानसभाप्रमाणे आगामी निवडणुकीत सुद्धा चांगलं यश मिळेल, उपमुख्यमंत्री शिंदेंना विश्वास। तर मी तक्रारीचा पाढा वाचणारा, रडणारा नाही तर लढणारा नेता। लहान सहान गोष्टी राष्ट्रीय पातळीवर आणत नाही। नाराजीचा विषय कालच संपला। शहांकडे भाजप नेत्यांची तक्रार केल्याचं वृत्त शिंदेंनी फेटाळलं। भाजपच्या कुरघोड्यांवरून एकनाथ शिंदेंची दिल्लीमध्ये अमित शहांकडे तक्रार। महायुती विरोधातील बंडखोर नेत्यांना रवींद्र चव्हाणांकडून आर्थिक पाठबळ। पक्षप्रवेशासाठी पैशांचा वापर। ऑपरेशन कमळवरून शिंदेंची नाराजी असल्याची सूत्रांची माहिती। तर भाजपात इनकमिंग सुरू राहणार। राज्यभरात भाजपचं ऑपरेशन कमळ जोरात चालवणार। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। आमच्यासोबत युतीत आलात तर वेलकम, नाहीतर आडवं करणार। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरेंचा भाजपला इशारा। भाजपकडून शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना प्रवेश दिल्यामुळे आक्रमक। मिंदे मंडळ नाराज झाले म्हणे। मंत्रिमंडळात चणे फुटाण्या इतकी सुद्धा त्यांची किंमत नाही। जे पेरलं त्याची फळं मिळतात। सामनातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर खोचक टीका। तर कागल नगरपालिका निवडणुकीतील रंगत आणखी वाढली। शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांना अज्ञात स्थळी हलवलं। उमेदवारांना अर्ज मागे घेऊ नये म्हणून खबरदारी। अर्जातील सूचकाची सही नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद। अनगरच्या नगराध्यक्षपदी राजन पाटलांच्या सून प्राजक्ता पाटील बिनविरोध। तर माझ्याकडे ब्रह्मास्त्र, कोर्टात दाद मागणार, थिटेंचा इशारा। काँग्रेसची पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीची इच्छा। मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाडांची शरद पवारांसोबत भेट। महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती। दडपशाही करणाऱ्यांसोबत आम्ही जाऊ शकत नाही। मनसेसोबत युतीला वर्षा गायकवाडांचा नकार। तर आघाडी आणि युतीसाठी स्थानिक पातळीवर सर्व अधिकार दिलेत। स्वबळावर निवडणूक लढवण्याची भावना हर्षवर्धन सपकाळांकडून स्पष्ट। पालिका निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतरच ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांची माहिती। तर ठाकरे मनसेमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। शिवस्मारक उद्घाटन प्रकरणी अमित ठाकरे यांनी नोटीस स्वीकारली नाही। 5 तासांच्या वेटिंगनंतर नेरूळ पोलीस निवासस्थानाहून निघाले। अमित ठाकरे रविवारी स्वतः पोलीस स्थानकात जाणार असल्याची सूत्रांची माहिती। उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून उर्दूमध्ये प्रचाराची पत्रकं छापल्याचा दावा। नितेश राणे उर्दू प्रचारावरील भूमिका जाणून घेण्यासाठी उत्सुक। माजी आमदार वारिस पठाण आणि आमदार रईस शेख यांचा टोला। मुंबईतील अंधेरी स्थानकावर धर्मांतर होत असल्याचा दावा। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। प्रकरणामध्ये अद्याप कोणतीही तक्रार दाखल नाही। मुंबई विमानतळ आज बंद राहणार। तर सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान रनवे बंद। वार्षिक देखभालीसाठी धावपट्टी बंद ठेवण्याचा निर्णय। संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा आज बंद राहणार। खडकवासला धरण ते पर्वती जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान दुरुस्तीच्या कामासाठी हा निर्णय। तर शुक्रवारी कमी दाबानं पाणी येणार। बीडच्या परळीमध्ये थंडी वाढली। तापमान 17 अंशांपर्यंत घसरलं। तापमान आणखीनच खाली उतरण्याचीही शक्यता। लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात योजनेचे पैसे मिळण्याची शक्यता। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आचारसंहिता लागू झाल्यामुळे या महिन्यात हप्ता मिळणार का, यावर प्रश्नचिन्ह। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।